मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्र समितीने मोर्चा काढलाय। हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असं मोर्चाचं स्वरूप आहे। मराठी शाळांचं जतन, सक्षमीकरण, इमारतींचा पुनर्विकास, विद्यार्थ्यांचं स्थलांतर आणि शिक्षकांचं नियोजन याबाबतचं धोरण निश्चित करून त्याच्या अंमलबजावणीची प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी या मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठी शाळांचा खरं तर राज्यामध्ये गंभीर प्रश्न आहे। सरकार कमी लोकसंख्या दाखवून, कमी पटसंख्या दाखवून शाळा बंद करते आणि आता मुंबईमध्ये तर पाहिलंय की अक्षरशः मोडकळीस आल्या म्हणून खोटे पुरावे, कागदपत्र सादर करून शाळा पाडल्या जातात आणि हे षडयंत्र आहे। हे सर्व उघडपणे षडयंत्र आहे की ह्या ज्या शाळाच्या जागा आहेत, मोठ्या मोठ्या चांगल्या मोक्याच्या जागा आहेत, या बिल्डरांच्या घशात घालायच्या। पहिली गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये सगळी गरिबांची मुलं जी आहेत, गरीब कष्टकरी म्हणजे हातगाडी चालवणारे, भाजी विकणाऱ्या बायका, त्या सगळ्यांची मुलं मराठी शाळेत जातात आणि ती प्रामुख्याने म्युनिसिपल शाळेत जातात, कारण त्यांना CBSE आणि ICSE स्कूल परवडणार नाही। तर मराठी शाळांसाठी हा मोर्चा काढला जातोय। मराठी अभ्यास केंद्र समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। चिन्मयी सुमित देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। मराठी शाळा वाचवण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे। मुंबईतल्या मराठी शाळा या अक्षरशः मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्याकडे सरकारनं लक्ष देऊन मराठी शाळांसंदर्भात धोरण निश्चित करावं अशी या सगळ्या मोर्चेकऱ्यांची मागणी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.